सर्वांना श्री धर्मराज विद्यालय सादर करत आहे मतदानाचे महत्त्वाचे पथनाट्य। ब्रेकिंग न्यूज आज आपल्या ग्रामपंचायत निवडणूक आहे। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो। मतदार राजा जागा तू, शाण्यासारखा वाग। अहो ऐकले का, आपली प्रिया 18 वर्ष झाली, आता तिच्या लग्नाचा विचार करायला हवा। अहो थांबा काय करताय तुम्ही? माझी मुलगी 18 वर्ष झाली, आता तिच्या लग्नाचा विचार करत आहे। 18 वय म्हणजे लग्नाचं असतं मॅडम। हे वय लग्नाचं नसतं, जबाबदार नागरिक बनायचं असतं। 18 वर्षात झालं की आपलं नाव मतदार यादीत नोंदवा आणि मतदाराचा हक्क बजावा। ऐका विद्यार्थ्यांनो, आपले वय 18 वर्षात झाले की आपले नाव मतदार यादीत नोंदवावे व आदर्श लोकशाही सशक्त करावे। हो सर, माझं आत्ताच 18 वर्ष पूर्ण झालं आहे आणि मला मतदार यादीत नाव नोंदवायचं आहे, त्यासाठी काय करावे लागेल? अरे वा, चांगला प्रश्न आहे। आपले नाव मतदार यादीत येण्याकरिता जवळच्या महानगरपालिका किंवा तहसील क्षेत्राशी संबंध साधावा व फॉर्म नंबर भरून घ्यावा। त्यासाठी आधार कार्डाची झेरॉक्स व रेशन कार्डाची झेरॉक्स लागतात। इतकी सोपी पद्धत आहे आपले नाव मतदार यादीत येण्याकरिता। अरे वा सर, मग मी आजच माझ्या मित्रमैत्रिणींसोबत मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करते। आपण सर्व करूया वोटिंग, भविष्याची करूया सेटिंग, जागर मतदानाचा तुमच्या आमच्या हितात। या डबड्याला बघतोस, हे डबडं नाही, मोबाईल आहे आणि यात मी पबजी गेम खेळतो। अहो आजोबा, याच्यात मी गेम पण खेळतो, पिक्चर पण बघतो। अरे या गेमने मुलांचा गेमच केला ना। अरे काय म्हणावं या मुलांना, आपल्याला माहिती तर आहे का काय आहे? आज मतदान आहे, मतदान आहे, मतदान आहे की रिकामं काम? मतदान आहे रिकामं काम नाही, आपलं कर्तव्य आहे मतदान करण्याचे। मतदान हे सर्वांनी केलेच पाहिजे। भारतीय नागरिक म्हणून आपण भारत देशात राहत असेल तर मतदान हे प्रत्येकाने केलेच पाहिजे। म्हणून तर आपण म्हणतो की मेरा भारत महान। हो जबा, तुम्ही माझे डोळे उघडले, आता मी सुद्धा मतदान करणार। चला तर मग, आपले मतदान सुरक्षित आहे म्हणून म्हणजे तुम्ही मतदान करावं। मतदान हे आपले कर्तव्य आहे। प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे। शासनाने आपल्याला मतदाना दिवशी सुट्टी सुद्धा दिली आहे, त्याच सुट्टीचा उपयोग करून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। निवडणूक आली तुमच्या दारी।